नमस्कार. आपण आजचं लेक्चर जे रेकॉर्ड करणार आहोत त्याचं टायटल आहे इंट्रोडक्शन टू पेटंट फायलिंग आणि इंडियन पेटंट लॉ. याच्यामध्ये आपण थोडंसं बेसिक काय असतात इंडियन पेटंट फायलिंगबद्दल आणि इंडियामध्ये पेटंट फाईल करायचं असेल तर काय करायला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला डायरेक्टली इतकं लेक्चर ऐकलं किंवा थोडंसं इंटरनेटवरून माहिती ऐकली तर आपल्याला पेटंट फाईल करता येत नाही. त्यासाठी बरेचसे पेटंट अटर्नी असतात, त्यांची मदत घेतलेली बरी असते. ते फार जाणकार लोकं असतात. परंतु तरीही जर आपल्याला थोडीशी बेसिक माहिती झाली तर काही गोष्टी, काही चुका आपण करण्यापासून टाळू शकतो आणि मग कुठल्या गोष्टीचं पेटंट होऊ शकतं, कुठल्या गोष्टीचं पेटंट होऊ शकत नाही, या गोष्टीची थोडीशी आपल्याला ओळख होईल. तर यामध्ये आपण काय काय बघणार आहोत, की काय पेटंट म्हणजे काय असतं, कुठल्या गोष्टी पेटंटेबल आहेत आणि कुठल्या गोष्टी पेटंटेबल नाही आहेत आणि पेटंट फाईल करताना काळजी घेतली पाहिजे. मग त्याचे स्पेसिफिकेशन्स कसे लिहिले पाहिजेत, क्लेम्स कसे केलं पाहिजे, तर त्याचं इंटरप्रिटेशन कसं केलं पाहिजे, त्याच्या एक्झामिनेशन कसं केलं जातं, मग आणि इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाताना पी-सी-टी वगैरे आहेत, तो आपण स्किप करणार आहोत. तर पेटंटची डेफिनेशन काय आहे, तर पेटंट इज अ लिमिटेड मोनोपॉली राईट कन्फर्म बाय द स्टेट. म्हणजे एखाद्या देशानं त्या माणसाला त्या लिमिटेड मोनोपॉली दिलेली असते त्या ज्ञानावरती किंवा त्या गोष्टीवर इन कन्सिडरेशन ऑफ डिस्क्लोजर ऑफ द इन्व्हेन्शन. म्हणजे याचा अर्थ ते ज्ञान त्या स्टेटबरोबर किंवा त्या देशाबरोबर आपल्याला शेअर करायचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला लिमिटेड मोनोपॉली राईट्स दिलेले असतात. मग कसं असतंय, एखादं सोल्युशन इन्व्हेन्शन आपल्याकडं असतंय, त्याचं आपण ॲप्लिकेशन करायचं असतंय पेटंट ऑफिसला आणि मग त्याला ज्या काही कंडिशन आहेत त्या कंडिशन जर आपण सॅटिस्फाय केल्या, फुलफिल केल्या, तर मग जे आपलं ॲप्लिकेशन आहे ते पेटेंटेबल होऊ शकतं. मग जर आपल्या भारतामध्ये 3 पेटंट ऑफिस आहेत. आपण ज्या रिजनमध्ये येतो त्या रिजनमध्ये आपण पेटंट फाईल करू शकतो. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि मग त्या ठिकाणी कंट्रोलर जनरल आहेत आणि जॉइंट कंट्रोलर आहेत, डेप्युटी कंट्रोलर आहेत, एक्झामिनर आहेत, अशी त्याची ऑफिसची रचना असते आणि सेक्शन 2(1) जे पेटंटचा नियम आहे त्यानुसार पूर्वीची डेफिनेशन आणि नवीन डेफिनेशन आपण मुख्यत्वे 2003 नंतर जी इन्व्हेन्शन म्हणजे काय याची जी डेफिनेशन आली त्याच्यावरती लक्ष केंद्रित करूया, जेणेकरून आपल्याला आपलं इन्व्हेन्शन आहे की नाही ते कळेल. इन्व्हेन्शन मीन्स अ न्यू प्रॉडक्ट ऑर प्रोसेस इन्व्हॉल्विंग अँड इन्व्हेंटिव्ह स्टेप्स अँड कॅपेबल ऑफ इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. हा शेवटचा शब्द महत्त्वाचा आहे, की त्याला इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन असणं खूप गरजेचं आहे. मग ती प्रॉडक्ट असेल किंवा प्रोसेस असेल. थोडीशी अगोदरची डेफिनेशन खूप मोठी होती, ती छोटी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. इन्व्हेन्शन मे बी ऑफ फंडामेंटल रिसर्च, इम्प्रूव्हमेंट ऑन एक्झिस्टिंग आर्ट, एक्झिस्टिंग जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं असेल किंवा जे सॉल्विंग अनसॉल्व्ड प्रॉब्लेम ऑफ आर्ट अँड अनअड्रेस इश्यूज, म्हणजे जे प्रॉब्लेम आत्तापर्यंत कधीच सोडवले नाहीत तसे प्रॉब्लेम सोडवणं असतील किंवा डिफरंट अप्रोच, डिफरंट मेथोडॉलॉजी, म्हणजे प्रॉब्लेम सोडवलेला असेल अगोदरच, पण त्याची मेथोडॉलॉजी आपण वेगळ्या पद्धतीची घेतोय, त्यामध्येही आपलं इन्व्हेन्शन असू शकतं. मग ड्राफ्टिंग करण्याअगोदर आपल्याला काय गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. मग एक म्हणजे आपलं इन्व्हेन्शन काय आहे? व्हॉट इज अवर इन्व्हेन्शन? मग एकदा आपलं इन्व्हेन्शन काय आहे समजल्यानंतर इज दॅट इन्व्हेन्शन पेटंटेबल? कारण इंडियन पेटंट लॉनुसार काही गोष्टीचं पेटंट होऊ शकतं, काही गोष्टींचं पेटंट होऊ शकत नाही. बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं आणि आपण काहीतरी चांगलं गोष्ट केली किंवा चांगली काम केलं की पेटंट फाईल केलं का, पेटंट फाईल का केलं नाही, या असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की काय पेटेंटेबल आणि काय नाही पेटेंटेबल. इज इन्व्हेन्शन नॉवेल ऑर इन्व्हेंटिव्ह? जर ते नॉवेल आहे का, नवीन आहे का? आणि मग प्रायर आर्ट डिस्क्लोजर, म्हणजे अगोदर याच्या आधीचं काम
कुणी केलेलं आहे का आणि कुणाला आपण हे डिस्क्लोज करतोय का, हे डिस्क्लोज केलं नाही पाहिजे. ओरल डिस्क्लोजर आहे, प्रिंटेड पब्लिकेशन आहे किंवा प्रायर पब्लिक यूजमध्ये नसलं पाहिजे. काम केलेलं आहे पण कुणी तर अगोदर तुम्ही उत्साहामध्ये त्याला पब्लिश केलं न्यूजपेपरमध्ये वगैरे, तर मग ते पेटेंटेबल व्हायला अडचणी येऊ शकतात. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आजच्या आपल्या टॉकमधनं समजल्या तर मला वाटतं टॉक महत्त्वाचं राहील डिटेल्स जास्त सांगण्यापेक्षा. मग ड्राफ्टिंग करताना काय गोष्टी आपल्याला सर्च केल्या पाहिजेत? कंडक्ट सर्च एंडलेस प्रॉब्लेम इन द प्रायर आर्ट. आपण जी गोष्ट केलेली आहे त्याचं अगोदर प्रायर आर्टचा अर्थ इथं लिटरेचर सर्व्हे होतं. जसं आपण जर्नल पेपर छापताना आपण काम केलेलं, अगोदर कोणी काम केलंय की नाही ते शोधतो, तसं इथं पण आपल्याला शोधायचं असतं की अगोदर कुणी याच्याबद्दल काय लिहिलंय का लिटरेचरमध्ये किंवा काय पब्लिश झालेलं आहे का, ते आपण जर शोधलं तर आपल्याला कळायला मदत होते. व्हॉट इज नॉवेल्टी? मग सगळंच नॉवेल असू शकत नाही, त्यातलं नाविन्य काय आहे आणि मग त्याच्या आजूबाजूच्या पेरिफेरल गोष्टी काय आहेत हे बघणं गरजेचं आहे. इज द सोल्युशन ऑब्व्हियस? म्हणजे जर सोल्युशन ऑब्व्हियस असेल म्हणजे ऑब्व्हियसचा अर्थ यामध्ये समजा मी सिव्हिल इंजिनियर आहे. माझ्यासारख्या सिव्हिल इंजिनियरला ते ऑब्व्हियस आहे का? इट्स नॉट फॉर द पर्सन हू इज नॉट ट्रेन्ड इन दॅट फील्ड. तर त्याला म्हणायचं ऑब्व्हियस. जर कुणालाही ते सहज करता येऊ शकत असलं तर मग ते ऑब्व्हियस कॅटेगरीमध्ये जातं. त्याचं आपल्याला पेटंट मिळत नाही. इज इट आर्टिफिशियली एक्सक्लुडेड? हॅज पब्लिकेशन एन्श्युर्ड असर्टन द टाइप ऑफ ॲप्लिकेशन वेदर कंप्लीट ऑर प्रोव्हिजनल? दोन प्रकारचं आपल्याला करू शकतो. एक कंप्लीट आहे आणि प्रोव्हिजनल इज टू बी फाईल्ड. बऱ्याचदा आपल्याला आपला विद्यार्थी काम करत असतो आणि त्याची थिसिस त्या मुद्द्यावरती लिहायची असते, परंतु बऱ्याच गोष्टी त्यातल्या आपण व्हेरीफाय केलेल्या नसतात आणि त्या व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला कंप्लीट पेटंट फाईल करायचं आहे. तर त्यासाठी मग आपण प्रोव्हिजनल पेटंट फाईल करू शकतो आणि मग अजून त्याच्यातले डिटेल आल्यानंतर आपण कंप्लीट पेटंट फाईल करू शकतो. त्यामुळे आपल्याला प्रोव्हिजनल पेटंट फाईल केल्यानं आपली तारीख अगोदरची मिळू शकते. म्हणजे त्या काळात कुणी दुसऱ्याने पेटंट फाईल केलं तर त्याचा आपल्याला ॲडव्हांटेज मिळू शकतो आणि मग याला आपण इंटरनॅशनल लेव्हलला घेऊन जाणार आहोत का? बऱ्याचदा ह्या गोष्टी आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे की कोणते प्रॉडक्ट किंवा कोणत्या प्रॅक्टिसेस या इंडियन पेटंट लॉनुसार पेटेंटेबल नाहीत. द इन्व्हेन्शन दॅट कॅनॉट बी पेटेंटेड आर फ्रिव्हिलियस, नॉट हॅव्हिंग एनी सिरियस पर्पज ऑर व्हॅल्यू. म्हणजे आपण पेटंट असंच गमतीनं म्हणून एखादी गोष्ट होती असं असेल तर ती पेटेंटेबल होत नाही. त्याचं इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन असणं हे पेटंटच्या डेफिनेशनमध्येच आपण पाहिलं की त्याला इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन, सीरियस ॲप्लिकेशन असलं पाहिजे. म्हणून ॲप्लिकेशन सांगणं आणि ते कन्व्हिन्स करणं पण गरजेचं होतं. कॉन्ट्ररी टू वेल इस्टॅब्लिश्ड नॅचरल लॉज, म्हणजे जे इस्टॅब्लिश्ड लॉज आहेत, फॉर एक्झाम्पल न्यूटन्सचा लॉ व्हायोलेट होतोय, पहिला, दुसरा, तिसरा असेल किंवा अजून कुठले बायोलॉजिकल लॉ असतील किंवा केमिकल्सचे लॉ असतील आणि तशा केसमध्ये मग आपल्याला पेटंट मिळणं अवघड होऊन जातं. कॉन्ट्ररी टू मोरॅलिटी ऑर इंजुरियस टू पब्लिक हेल्थ ऑर टू एन्व्हायरमेंट. मग उगीच कोणी तर म्हटलं की मी चिकन कापायची प्रोसेस करतो किंवा असं क्रुयालिटी रिलेटेड असेल, अशा गोष्टींचं पेटंट होत नाही. सायंटिफिक प्रिन्सिपल ऑर ॲब्स्ट्रॅक्ट थिअरी, जे नियम आहेत, उदाहरण घ्यायचं झालं तर न्यूटनचा पहिला लॉ, त्याचं पेटंट होऊ शकत नाही. न्यूटनचा दुसरा लॉ, त्याचं पेटंट. असा तुम्ही नवीन सायंटिफिक थिअरी किंवा लॉ आणलेला आहे तर त्याचं पेटंट होऊ शकत नाही. न्यू प्रॉपर्टी ऑर यूज ऑफ नोन सबस्टंट, म्हणजे नवीन प्रॉपर्टी किंवा नोन सबस्टन्सबद्दलचं पेटंट होऊ शकत नाही. मियर ॲडमिक्चर्स, म्हणजे एकात एक दुसरा पदार्थ मिसळ किंवा दोन केमिकल मिसळलेत आणि त्याचं पेटंट करू म्हटलं तर ते होत नाही. A+B म्हणजे इक्वल टू Cचं पेटंट होऊ शकत नाही. मियर अरेंजमेंट, त्याच्यामध्ये इनोव्हेशन असलं पाहिजे. एवढं पर्सेंटेज आणि एवढं पर्सेंटेज घातल्या आणि एवढ्या-एवढ्या टेम्परेचर आणि एवढ्या-एवढ्या प्रेशरला केल्यामुळं हा प्रॉडक्ट तयार झाला. मग ते तुमचं जे ज्या क्वांटिटी डिसाईड न करता दुसऱ्या क्वांटिटी मिक्स केला तर हा प्रॉडक्ट मिळणार नाही. दुसरं प्रेशर केलं तर हा प्रॉडक्ट मिळणार नाही. दुसरं टेम्परेचर ठेवलं तर हा प्रॉडक्ट मिळणार नाही. तर ते तुमचं इन्व्हेन्शन आहे असं होऊ शकतं.
पण असं जस्ट 2 प्रॉडक्ट मिक्स केलेत आणि तिसरा प्रॉडक्ट तयार झालाय कुठल्याही कॉम्बिनेशनला, तर तसं करता येत नाही. मियर अरेंजमेंट, रिअरेंजमेंट ऑफ नोन डिव्हाइसेस ईच फंक्शनली इंडिपेंडेंटली ऑन वन अनदर. म्हणजे एखादा अगोदरचा चालतोय प्रॉडक्ट आणि दुसरा एक प्रॉडक्ट चालतो आणि त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन. सगळ्यात छान उदाहरण आहे याच्यामध्ये, समजा आपण एक कॅप घेतली. कॅप हा इंडिपेंडेंटली फंक्शनिंग प्रॉडक्ट आहे आणि मग मी त्याच्यावर म्हटलं की मी फॅन लावतो म्हणजे मला छान गार हवा येईल आणि त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं, तर तसं आपल्याला पेटंट होऊ शकत नाही. कारण ते दोन्ही एकमेकाला इंडिपेंडंट प्रॉडक्ट आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन हे ऑब्व्हियस होऊन जातं. मेथड ऑफ ॲग्रिकल्चर ऑर हॉर्टिकल्चर, म्हणजे पेरणी कशी करायची किंवा नांगरणी कशी करायची किंवा झाडं कशी लावायची, झाडं कशी उगवायची, अशा प्रकारचं पेटंट होऊ शकत नाही ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरमध्ये. ट्रीटमेंट ऑफ ह्युमन बीइंग, ॲनिमल इन्क्लुडिंग डायग्नॉस्टिक मेथड्स, ॲटलीस्ट इंडियन पेटंट लॉमध्ये तरी मानवावरती जे शस्त्रक्रिया केल्या जातात किंवा कुठल्या आजार बरा करण्यासाठीच्या प्रोसेस आहेत, तर त्या प्रोसेसवरती किंवा प्राण्यांच्या डायग्नॉस्टिक प्रोसेसवरती आपल्याला पेटंट फाईल करता येत नाही. प्लांट अँड ॲनिमल्स इन होल ऑर देअरऑफ, एखादा प्लांट शोधून काढलाय किंवा ॲनिमल शोधून काढलाय, तर त्याच्यावरती आपलं पेटंट होऊ शकत नाही. इसेन्शियल बायोलॉजिकल प्रोसेसवरती पण होऊ शकत नाही. मॅथमॅटिकल ऑर बिझनेस मेथड्स, कम्प्युटर प्रोग्राम्स पर से ऑर अल्गोरिदम, याच्यावरती पण पेटंट होऊ शकत नाही. लिटरली ड्रामॅटिकल म्युझिक आर्टिस्टिक वर्क, याच्यावरती पेटंट होत नाही, त्याच्यावरती कॉपीराईट्स होऊ शकतात. आपण परत कधी कॉपीराईटवर बोललो तर त्याच्यावरती बोलूया. मेथड ऑफ प्लेइंग गेम्सवरती होऊ शकत नाही. प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशनवरती होऊ शकत नाही. तर पब्लिक डोमेनमध्ये एखादी गोष्ट येणं म्हणजे काय असतं, की आपण पाहिलं की एखादी गोष्ट प्रायर आर्ट म्हणतो, पण त्याला जर पब्लिक डोमेनमध्ये आलं तर त्याचं पेटंट मिळत नाही. पब्लिक नॉलेज नोन टू पर्सन इन द आर्ट, अ पार्ट ऑफ मेंटल इक्विपमेंट ऑफ दोज कन्सर्न टू द आर्ट कन्सिडरेशन आणि कॉमन जनरल नॉलेज, ऑल अवेलेबल पब्लिक नॉलेज अँड ऑल दॅट इज पब्लिश. म्हणजे जे पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहेत ते म्हणजे कॉमन जनरल नॉलेज. ह्या डेफिनेशन पुन्हा पुन्हा येतात आपल्याला. पब्लिकेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे पब्लिकेशन्स असतात, त्याच्यामध्ये पण जर अगोदर पब्लिश झालेलं असेल, डिस्क्लोज झालेलं असेल तरी चालत नाही. मग काय काय कसं कसं गोष्टी असतात पेटंट स्पेसिफिकेशनमध्ये. एक पेटंट ऑफिस असतं, लायसन्स असायनी, कोर्ट, टेक्निकल, पीअर स्किल्ड पर्सन, कॉम्पिटिटर्स, कमर्शियल प्लेयर्स अँड जनरल प्लेयर, हे लोक वाचतात. कोण कोण वाचतात पेटंट, त्यांची नावं होती. काइंड ऑफ स्पेसिफिकेशन, दोन प्रकारचं आपण पेटंट फाईल करू शकतो. मी अगोदर सांगितलं त्या पद्धतीने, एक म्हणजे प्रोव्हिजनल आणि दुसरं म्हणजे कन्व्हेन्शनल. आणि कसले कसे ॲप्लिकेशन असतात, एक म्हणजे कन्व्हेन्शनल, पॅरिस PCT, आणि नॉन कन्व्हेन्शनल, डिव्हिजनल आणि पेटंट ऑफ ॲडिशन. म्हणजे अगोदर व्हॉट इज पेटंट ऑफ ॲडिशनल, म्हणजे दोन आहेत. एक म्हणजे डिव्हिजनल म्हणजे जे अगोदर आपण पेटंट फाईल केलेलं आहे आणि त्यात आपल्याला लक्षात आलं की अरे ते त्याचे 2 पेटंट होऊ शकतात, तर डिव्हिजनल करू शकतो. आणि अगोदरचं पेटंट फाईल केलेलं आहे त्यालाच अजून एखादं जोडून पेटंट करू शकतो, दॅट इज पेटंट ऑफ ॲडिशन. आणि मग प्रोव्हिजनलमध्ये आणि त्याचे प्रोव्हिजनल ॲप्लिकेशन फाईल करण्याचे प्रोज आणि कॉन्स काय असतात. वेन देर इज अ अर्जन्सी, कधी फाईल करायचं प्रोव्हिजनल पेटंट, तर ज्यावेळेला आपल्याला अर्जन्सी असते, कमर्शियल डिस्क्लोज करायचं आहे, कुणाला तर लवकर माहिती द्यायची आहे, पण त्याच्या अगोदर पेटंट झालं पाहिजे, तर मग प्रोव्हिजनल. सबमिशन ऑफ थिसिस, हे मी अगोदरच सांगितलं, आपला विद्यार्थ्याला थिसिस सबमिशन करायचे आणि जर थिसिसमध्ये ती माहिती यायची असेल तर ती माहिती डिस्क्लोज होणार आणि मग परत पेटंट फाईल होताना अडचण येणार, तर त्यासाठी प्रोव्हिजनल पेटंट फाईल करू शकतो. इन्व्हेंटर्स सिनियर्स लिव्हिंग द कंपनी, म्हणजे मी कंपनी सोडणार आहे पण त्याआधी पेटंट झालं पाहिजे, तर प्रोव्हिजनल पेटंट फाईल. ॲक्सिडेंटल डिस्क्लोजर, म्हणजे बऱ्याचदा चुकून ही माहिती डिस्क्लोज झाली तर
पटकन आपण त्याला एक कालावधी आहे 10 महिन्याचा, 12 महिन्याचा, त्याच्या अगोदर आपण स्वतःहून पेटंट फाईल करतो. आणि मग जर भरपूर कॉम्पिटिटर असतील, तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक दिवसाला याच्यामधलं पेटंट येऊ शकतं आणि त्यातनं जर आपल्याला थोडा जरी उशीर झाला तर आपल्याला तो इन्व्हेन्शनचा एज निघून जात आहे, तर त्यासाठी मग आपण प्रोव्हिजनल पेटंट फाईल करू शकतो. ते कसं फाईल करायचं वगैरे तो पार्ट स्किप करूया. आपण मेन जाऊया ते कंप्लीट स्पेसिफिकेशनमध्ये. इज अ टेक्नो लिगल डॉक्युमेंट डिस्क्रायबिंग अँड स्पेसिफिकली क्लेमिंग द इन्व्हेन्शन. या सर्व प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो क्लेम्स. कारण एक म्हणजे आपण एक्सप्लेन करतो पेटंट काय आहे, त्यात काय काय केलं आहे वगैरे, पण शेवटी ज्या वेळेला लिगली आपल्याला आपला टेरिटोरियल राईट्स दाखवायचा असतो की मला कुठल्या भागात कुणाला लिगली सू करायचं असेल आपला पेटंट वापरल्यानंतर, तर ते येतं ते क्लेम्सनं येतं. आणि म्हणून क्लेम्स लिहिणं या सर्व प्रोसेसमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. या फॉर्म 2 असतो, त्याच्याद्वारे आपल्याला पेटंट फाईल करता येतं. The following specification particularly describes and ascertain the nature of invention and manner in which it is to be performed. त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. मी आता आपण जसं बोललो तसं डिस्क्रिप्शन आणि क्लेम. डिस्क्रिप्शन डिस्कसेस अबाउट द इन्व्हेन्शन. इन्व्हेन्शन काय आहे, कसं वर्क होतं वगैरे, त्याची जी माहिती असते ते डिस्क्रिप्शन. आणि क्लेम्स खूप महत्त्वाचे असतात, जे डिफाईन करतात बाउंड्री ऑफ मोनोपॉली. माझी ही बाउंड्री आहे, म्हणजे 2 लोकांमध्ये लढाई असते. एक म्हणजे स्टेट, म्हणजे आपण ज्यांच्याकडे पेटंट फाईल करतो, म्हणजे आपण भारतात पेटंट फाईल केलं तर भारताचे पेटंट जे इन्स्पेक्टर असतात, आणि आपण जास्तीत जास्त क्लेम करायचा प्रयत्न करतो. आणि पेटंट ऑफिसचं काम असतं की ते पेटंट कमीत कमी करायचं, जेणेकरून तुमचा कमीत कमी टेरिटरीवर राईट असावा. आणि त्यामध्ये मग फायनली आपल्याला आपली इच्छा असली पाहिजे की जास्तीत जास्त क्लेम मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी मग व्हॉट इज अ कंप्लीट स्पेसिफिकेशन ते डिफाईन केलेलं आहे पेटंट लॉच्या सेक्शननुसार. स्पेसिफिकेशन शॅल फुल्ली अँड पर्टिक्युलरली डिस्क्राईब द इन्व्हेन्शन अँड इट्स ऑपरेशन ऑर यूज अँड मेथड इन विच इट इज टू बी परफॉर्म्ड अँड डिस्क्लोजेस द बेस्ट मेथड ऑफ परफॉर्मिंग. आणि म्हणून यात तुम्हाला काही दडवून मग तुमचं पेटंट कॅन्सल होऊ शकतं. तर त्यातले बेस्ट मेथड, हे चांगलं परफॉर्म करण्याची मेथड काय, ते तुम्हाला त्यात सांगितलेली असली पाहिजे, ते डिस्क्लोज केलेली असली पाहिजे. आणि मग डिस्क्रिप्शनमध्ये आपण काय काय लिहू शकतो. डिस्क्रिप्शन मस्ट डिस्क्राईब द इन्व्हेन्शन कम्प्लिटली. इन्व्हेन्शनबद्दल कंप्लीट माहिती असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर शुड फुल्ली एक्सप्लेन द प्रॉब्लेम टू बी सॉल्व्ड विथ एक्झाम्पल देऊन जर प्रॉब्लेम एक्सप्लेन केला असेल तर चांगलं आहे. नो ॲम्बिग्युटी असली नाही पाहिजे. शुड बी ॲडिक्वेट अँड सफिशियंट so as to enable a person skilled in the art to perform and repeat the invention without inventor's mentor. म्हणजे हे डॉक्युमेंट जर त्या क्षेत्रातल्या एक्सपर्टच्या हाती मी दिलं, तर त्याला हे प्रयोग किंवा ह्यातली प्रोसेस तुम्ही जी एक्सप्लेन केलेली आहे ती वापरून परत ती गोष्ट रिप्रोड्यूस करता येते का, तयार करता येते का, आणि तेच रिझल्ट काढता येईल का, इतकं चांगलं डिस्क्रिप्शन असलं पाहिजे, असं पेटंट लॉ सांगतो. आणि डिस्क्रिप्शन मध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजे. नॉवेल कसा आहे, इन्व्हेंटिव्ह कसं आहे, इंडस्ट्री ॲप्लिकेबल आहे का, आणि इज इट पेटंटेबल अंडर पेटंट लॉ, हे डिस्क्रिप्शनमध्ये आलं पाहिजे. आणि मग त्या डिस्क्रिप्शनमध्ये कंटेंट काय काय असतात. टायटल आहे, फील्ड ऑफ इन्व्हेन्शन आहे, बॅकग्राऊंड ऑफ इन्व्हेन्शन आहे, प्रायर आर्ट डिटेल, अगोदर कुणी कुणी ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे, ऑब्जेक्ट ऑफ इन्व्हेन्शन म्हणजे काय काय आहेत त्याच्यामधल्या गोष्टी, स्टेटमेंट ऑफ इन्व्हेन्शन आणि डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ इन्व्हेन्शन, ह्या गोष्टी येतात. मग टायटलमध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे. इट शुड बी कोइन्साइज स्टेटमेंट इन द क्रक्स ऑफ इन्व्हेन्शन आणि इट शुड कवर दी क्रक्स ऑफ इन्व्हेन्शन. केअर शुड बी टेकन टू इनकॉर्पोरेट ऑल मेजर अस्पेक्ट्स क्लेम. म्हणजे जे जे आपण क्लेम करणार आहोत त्या क्लेमचे सगळे मेजर अस्पेक्ट्स त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि त्या टायटलमधून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ते प्रोडक्ट आहे, प्रोसेस आहे की ॲपरेटस आहे. हे खूप गरजेचं आहे.
इथं छान उदाहरण दिलेलं आहे. कारण इथं ॲब्स्ट्रॅक्ट वर्ड वापरणं खूप गरजेचं आहे. एक उदाहरण घ्यायचं झालं थोडंसं समजणारं म्हणजे आपण जर पेन म्हणून जर पेटंट फाईल केलं, तर दुसरं पेनला अजून काहीतरी वेगळं म्हणू शकतो. पण जर आपण रायटिंग इन्स्ट्रुमेंट असं म्हटलं, तर ॲब्स्ट्रॅक्ट जे लिहिण्यासाठी वापरतात ते सगळ्या गोष्टी कव्हर होतील. फक्त पेन म्हटलं तर मग पेन्सिल येऊ शकतं, मग इंकचा पेन का बॉल पेन असंही होऊ शकतं. त्यामुळे जे ॲब्स्ट्रॅक्ट किंवा ब्रश इथं म्हटलेला आहे. ब्रश, ब्रश हा स्पेसिफिक. पण जर आपण क्लीनिंग आर्टिकल म्हटलं तर बऱ्याच गोष्टी त्यामध्ये कव्हर करू शकतो. म्हणून पेटेंटमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट एक्झॅक्ट वर्डच्या ऐवजी ॲब्स्ट्रॅक्ट वर्ड वापरलेले असतात. त्यामुळे थोडंसं आपल्याला वाचताना पेटेंट्स कॉम्प्लिकेटेड वाटतात, पण ॲब्स्ट्रॅक्ट वर्ड लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून शब्दाच्या खेळामध्ये आपलं पेटेंट अडकलं नाही पाहिजे. ओपनिंग ऑफ डिस्क्रिप्शन आणि फील्ड ऑफ इन्व्हेन्शन मोर डिटेल्स दॅन द टायटल. त्याच्यामध्ये टायटलपेक्षा जास्त माहिती असली पाहिजे आणि त्याच्या इनिशियल गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे. समटाईम्स यूज ॲज अ टूल फॉर सर्च ऑफ ॲब्सेन्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट. जर ॲब्स्ट्रॅक्ट आपण दिलेलं नसेल तर याचा वापर सर्च करताना आपलं पेटंट सापडण्यासाठी होतो. बॅकग्राऊंड, त्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड काय आहे ते आपण ह्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे. प्रायर आर्ट सर्च म्हणजे थोडक्यात हे लिटरेचर सर्वे आहे. अगोदरच्या लोकांनी काय केलं होतं त्याचा आपल्या इंडियन पेटंट फायलिंगमध्ये हे मॅन्डेटरी नाही. पण तरी तुम्हाला त्याच्यामध्ये ते लिहिलं तर बऱ्याचदा जे पेटंट इन्स्पेक्टर आहेत त्यांचं कन्फ्युजन असतंय. जर म्हणून आपणच अगोदर त्याच्यामधले फरक एक्झिस्टिंग आपण जे काम केलेलं आहे त्याच्यासारखं कुणाचं पेटंट असेल तर त्या पेटंटमध्ये आणि आपण फाईल करणाऱ्या पेटंटमध्ये काय फरक आहे हा अगोदरच आपण जर एक्सप्लेन केला तर परत ज्यावेळेला इन्स्पेक्टर क्वायरीज रेज करतील त्या कमी रेज होऊ शकतात. आणि मग प्रायर आर्टमध्ये आपण जे आत्ता मी बोललो होतो इथं पिक्चरियल दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये अनसॉल्व्ड प्रॉब्लेम, प्रायर आर्ट सोल्युशन नॉट वर्किंग, डिस्क्राईब न्यू सोल्युशन ॲडिक्वेटली. आणि मग ऑब्जेक्ट्स ऑफ इन्व्हेन्शन काय, प्रोव्हाइड्स पर्पज ऑफ इन्व्हेन्शन, काय पर्पज आहे, मेन ऑब्जेक्ट काय आहे आणि ॲन्सिलरी ऑब्जेक्ट काय आहेत. म्हणजे ह्याचं पेटंटचं मेन उद्दिष्ट काय आणि मग सपोर्टिंग उद्दिष्ट हे खूप गरजेचं आहे आणि त्या सिक्वेन्सनी लिहिणं हे पण गरजेचं आहे. आणि त्याचे इसेन्शियल आस्पेक्ट काय आहेत, प्रिफर्ड आणि ऑप्शनल आस्पेक्ट्स काय आहेत हे पण गरजेचं आहे. स्टेटमेंट ऑफ द इन्व्हेन्शन, स्टेटमेंट फॉर्म्स द मेन क्लेम ऑर द क्लेम्स इन द व्हर्बल ॲग्रीमेंट. आणि मग स्टेटमेंटमध्ये मेन क्लेम आणि त्याला धरून ॲडिशनल क्लेम आहेत. इट इज इसेन्शियल ओनली व्हेन देर इज अ ओमनिबस क्लेम्स. आणि मग तिथं जर क्लॅरिटी नसेल तर हे गरजेचं होतं. डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ इन्व्हेन्शन, याच्यामध्ये आपण त्या प्रोडक्टचे वेगवेगळे कंपोनंट असतील, मग त्याचे इलस्ट्रेशन असतील, एखादे एक्झाम्पल असतील, कसं वर्क होतं आणि मग याचा वापर सफिशियंटली स्किल्ड पर्सनला ते रिप्रोड्यूस करण्यासाठी होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लेम्स. द मेन क्लेम्स डिसाईड द इसेन्शियल फीचर्स अँड दी सब क्लेम्स डिफाईन दी प्रिफर्ड, ऑप्शनल अँड ॲडिशनल फीचर. म्हणजे एक मेन क्लेम आपल्याला करायला लागतो आणि त्या मेन क्लेमला धरून अटॅच्ड प्रिफर्ड क्लेम्स असतात. म्हणजे बऱ्याचदा मेन क्लेम हा स्टिक राहिलाच पाहिजे आणि मग त्यातले जे प्रिफर्ड पेरिफेरियल क्लेम्स बऱ्याच वेळेला थोडेसे कमी होत जातात. The important main properties need to be merged into other. A separate claim has to be formed for the important feature. For example, is the operative part of the specification. आणि मग आपण आपण थोडक्यात सांगू शकतो की ही प्रोसेस नंबर एक. मग प्रोसेसबद्दल पहिल्या क्लेममध्ये डिफाईन्स द मोनोपॉली टू बी कन्फर्म्ड बाय द पेटेंट. आणि मग त्या मेन क्लेमनं आपल्याला मोनोपॉली सिद्ध करायला सोपं होतं. डिफाईन्स द मीट्स अँड बाउंड्स ऑफ द इन्व्हेन्शन ॲट द टाईम ऑफ इन्फ्रिंजमेंट. ज्यावेळेला आपल्याला दुसरं कोणी आपलं पेटंट वापरतं आणि त्याच्यावरती इन्फ्रिंजमेंट फाईल करायची असते त्यावेळेला हे क्लेम्स महत्त्वाचं. इफ यू डू नॉट क्लेम यू डिस्क्लेम. म्हणजे जर आपण क्लेम केलं नाही तर तो भाग आपण
क्लेम केलेला नाहीच. असंच होतं. कारण आपण एकदा आता या पेटंट फायलिंगमुळं आपलं इन्व्हेन्शन डिस्क्लोज केलेलं आहे आणि त्यामुळं त्यातला जो न वापरलेला पार्ट आहे, तो लोकं दुसरे वापरू शकतात. त्याच्यातले क्लेम लिहितानाचे डूज आणि डोंट्स समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे जेनेरिक एक्सप्रेशन्स शुड बी सबस्टेन्शिएटेड विथ सपोर्टेड प्रॉपरली. आपण जेनेरिक एक्सप्रेशन्स करून ते क्लेम्स आपले स्टँड होणार नाही. द नेम्स टर्म्स यूज्ड शुड बी फॅमिलियर टू द पर्सन स्किल्ड इन द आर्ट. आपण जे त्यात नावं वापरणार आहे, टर्म वापरणार आहे, ते त्या क्षेत्रातल्या लोकांना माहीत असली पाहिजे. एनी न्यूली कॉइन्ड टर्म्स नेम शुड बी क्लिअरली डिस्क्राईब. आणि म्हणून जर ती वेल नोन टर्म नसेल तर परत एकदा डिफाईन केलेले असले पाहिजे. स्पेसिफिकेशन्स मस्ट बी डिस्क्राईब्ड इन दी इन्व्हेन्शन. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन दिलेले असले पाहिजे. शुड एक्सप्लेन द प्रॉब्लेम सॉल्व्ड फुल्ली विथ एक्झाम्पल्स. देर शुड नॉट बी एनी ॲम्बिग्युटी नसली पाहिजे. क्लॅरिटी असली पाहिजे. शुड बी ॲडिक्वेट अँड सफिशियंट सो ॲज टू इनेबल दी आर्ट टू परफॉर्म दी इन्व्हेन्शन. हे केमिकल्सबद्दलचे आहेत. मी थोडंसं हे स्किप करतो. मी एक एक्झाम्पल घेण्यासाठीचे दुसरा प्रेझेंटेशन उघडतो. ठीक आहे. कशासाठी लागतं पेटेंट, आपण थोडंसं याच्यामध्ये समजून घेऊया की दुसऱ्याने आपण जे इन्व्हेन्शन केलेलं आहे त्याचा वापर करून प्रोडक्ट बनवलं नाही पाहिजे, ते यूज केलं नाही पाहिजे किंवा सेल केलं नाही पाहिजे. आणि मग तुमचं इन्व्हेन्शनचा काय वापर करू शकतो, तुम्ही जर पेटेंट फाईल केलं तर त्याचा वापर काय करू शकतो आपण, त्याला स्वतः वापरू शकतो त्यातनं एखादी गोष्ट तयार करण्यासाठी, लायसन्स देऊन त्याच्यातून पैसे कमवू शकतो, सेल करू शकतो, ट्रेड करू शकतो, प्लेज किंवा प्रमोट करू शकतो. मग आत्ता जसं म्हटलं ते युजफुल असलं पाहिजे, नॉवेल असलं पाहिजे, इन्व्हेंटिव्ह असलं पाहिजे. मी डायरेक्टली वापर करतो. हे बघा, आपण थोडंसं डायग्रामॅटिकली समजून घेऊया की आपण पब्लिक डोमेन एक आहे आणि त्याच्यानंतर युअर प्रोडक्ट आहे आणि मग तुमचं इन्व्हेन्शन यात कुठं बसतंय, तुमचं प्रोडक्ट आणि पब्लिक डोमेनचं कॉन्फ्लिक्ट कसं तयार होतंय आणि तुमचा फ्युचर कॉम्पिटिशन, या सगळ्यांचं मर्जिंग करून मग तुमचं पेटेंट कुठं बसतंय. यातनं जर पाहिलं तर मग त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी इन्क्लूड करता आल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा घेता आला पाहिजे. इथं उदाहरण दिलेलं आहे, ॲब्स्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशन कसं लिहायचं आहे. आपण समजा जर आपल्याला बॉक्स, एखादा बॉक्सचं वर्णन करायचं असेल, इमॅजिन दॅट यू हॅव जस्ट इन्व्हेंटेड अ वर्ल्ड्स फर्स्ट फोर सायडेड बॉक्स. आपल्याला फोर सायडेड बॉक्स आपण तयार केला. हाऊ विल यू प्रोटेक्ट दिस ब्रिलियंट इन्व्हेन्शन. कसं आपल्याला प्रोटेक्ट करता येईल. त्याला आपण नुसतं बॉक्स म्हटलं तर आपल्याला मग दुसऱ्याने बॉक्सच्या ऐवजी त्याला काहीतरी दुसरं म्हटलं तर ते आपल्या पेटेंटच्या अंडर प्रोटेक्ट करता येणार नाही. म्हणून त्याला ॲब्स्ट्रॅक्शन लेवलला घेऊन जायला पाहिजे. मग थोडंसं इथं लिहिलेलं आहे उदाहरण, अ व्हेसल फॉर होल्डिंग थिंग्स. बॉक्स म्हणण्याऐवजी त्याला अ व्हेसल फॉर होल्डिंग थिंग. अ बॉक्स हॅविंग अ बेस अँड फोर walls. A wooden box having base and four grooved metered walls. मग हे 3 प्रकारच्या वेगवेगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. तुम्ही पाहिलं, अ व्हेसल फॉर होल्डिंग थिंग्स ही फार जेनरिक झाली. बॉक्स विथ बेस अँड 4 वॉल्स म्हटलं, कोणी 5 वॉलचा बॉक्स तयार केला तर ती तुमचा पेटेंट होऊ शकत नाही. इथं दिलेलं आहे, अ बेस नंबर ऑफ वॉल्स इज फॉर द राईट नंबर ऑफ वॉल्स. 4च वॉलनं होतं का, मीन्स फॉर जॉईनिंग द वॉल्स टू द बेस अनलेस सच जॉईनिंग इज इनहरंट स्ट्रक्चर. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे आपण कमीत कमी किती वॉलनं करू शकतो किंवा मग त्याच्यापेक्षा मोठा, तर त्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक, शेप, फ्लेक्झिबिलिटी, टेम्परेचर, केमिकल कॅरेक्टरिस्टिक काय त्याचे, सबस्टन्स स्टेट आणि इम्प्लिसिट लिमिट. अ स्क्वेअर हॅज अ 4 साईड.
तसं मग आपण वेगवेगळे त्यातले कंपोनंट घेऊ शकतो. अ बेस, अ प्लेनार बेस विथ 4 एज, रेक्टँगल, स्क्वेअर बेस हे त्याच्या टर्मिनॉलॉजीज आहेत आणि मग त्यातली लिमिटिंग शब्द कुठले आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. अ वॉल, अ फोर साइडेड प्रिझम, अ ट्रॅपेझॉइडल प्रिझम. त्याच्याऐवजी आपल्याला बेस्ट डेफिनेशन कशी करता येईल, तर इथं त्याचं दिलेलं आहे. An angle bracket having first arm and second arm that defines between them is a 90-degree angle. The first arm adapted to engage the first wall and the second arm adapted to engage the base, such that the angle bracket is operable to remain base and first wall is in abutting the perpendicular position. Means for the joining the first wall to the first edge of the base such that the first wall and the base are retained perpendicular, means is interpreted according to invention description. तर ह्या गोष्टी थोडंसं आपल्याला पेटंट लॉयर लिहायला मदत करतील, पण लक्षात आलं पाहिजे की आपण ज्या वेळेला पेटंट लॉयर बरोबर काम करू त्यावेळेला एखादी डेफिनेशन आपल्याकडून मिस होते की नाही ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आणि तुम्ही मग थोडंसं जुने पेटंटच्या डेफिनेशन शब्द आपण वापरायला बघायला गेलो तर आपल्याला थोडंसं मदत होईल. इथं काही एक्झाम्पल आहेत, एक ब्रॉड क्लेमचा आणि नॅरो क्लेमचा. ब्रॉड क्लेम इज मोर लाईकली टू कॅप्चर कॉम्पिटिंग प्रोडक्ट्स अँड इम्प्रिझनमेंट, हा त्याचा फायदा आहे. बट इज ऑल्सो मोर लाईकली टू बी रूल्ड इनव्हॅलिड, आणि याच्यामध्ये आपलं पेटंट रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. आणि मग नॅरो क्लेम केला तर पेटंट मिळू शकतं, पण मग आपल्याला त्यातून काय फायदा कमी होऊ शकतो. तर ह्यातला गोल्डन मीन साधणं पण याच्यामध्ये एक कला आहे. इथं एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 3 साइडचा बॉक्स असू शकतं, 4 साइडचा, 5 साइडचा. 1 साइडचा बॉक्स होतोय का? नाही. आणि मग त्या पद्धतीनं मग तसं जर आपण चुकीचं लिहिलं तर पेटंट रिजेक्ट होण्याची किंवा साइडलेस पण बॉक्स असू शकतो. तुम्ही बघा इथे विदाऊट एजचा आपण जर पाहिलं तर सिलेंड्रिकल पण बॉक्स असू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट गोष्टी लिहिता आल्या पाहिजेत. मला वाटतं मी बऱ्यापैकी याच्यामध्ये आणि थोडंसं हे पण लिहितो, एखादा ऑब्जेक्ट आपण वापरतो त्याच्यामध्ये एक्सप्लेन करताना त्याला नंबरिंग दिलेलं असतं आणि मग त्यानुसार आपल्याला तो ऑब्जेक्ट एक्सप्लेन करायचा असतो आणि तशाच पद्धतीनं त्याचे क्लेम्स पण आपल्याला एक्सप्लेन करायचे असतात. जसं इथं सोल्युशन दिलेलं आहे, कसं वेगवेगळे नंबरिंग दिलेले असतात आणि त्याला पकडून आपल्याला त्याच्याबद्दल एक्सप्लेन करायचं असतं. दॅट्स इट. थँक यू.